दरम्यान दिल्लीत आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच दिल्लीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली। आम आदमी पक्षाने काँग्रेस विरोधात दिल्लीतील अनेक चौकांमध्ये बॅनर्स लावलेत, त्यामुळे काँग्रेसमुळे आघाडीत बिघाडी तर होत नाही ना अशा आशयाचे बॅनर्स लिहिण्यात आलेले आहेत। याचाच थेट दिल्लीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। पाहूया। निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होती। या बैठकीला काँग्रेसकडून सांगण्यात येते की 23 पक्ष हे सहभागी होणार आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे भाजप आणि उद्धव ठाकरेंची जवळीक येत असताना उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। तर त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधील जो ली मेरिडियन चौक आहे या चौकामध्ये हा आम आदमी पक्षाकडून एक बॅनर लावल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली और पंजाब में माए अपने बच्चों को एक छोटी सी कहानी सुनाती है, एक थी कांग्रेस। आणि याबरोबरच या ठिकाणी लिहिण्यात आले इंडिया अलायन्स वाले जो आपस में लड़ रहे हैं वो साथ क्या लड़ेंगे असं म्हणत पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्षाचे दिल्लीचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे एकंदरीत इंडिया आघाडी ज्या पद्धतीने एकत्रित लोकसभा लढली होती त्यानंतर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यातील काही प्रमाणात त्यांनी एकत्रित आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं। मात्र आता निवडणुकीच्या नंतर इंडिया आघाडीत फूट पडली की काय अशीच चर्चा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राजीव गौतमसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।